उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा फुटणार. सहानुभूती विरुद्ध सत्ता, महाराष्ट्रात कोण जिंकणार? नमस्कार, SP न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी संतोष पाटील. महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रश्न पुन्हा एकदा धुळा उडवत आहे. शिवसेना पुन्हा फुटणार का? की खरं तर फूट आधीच झाली आहे आणि आता फक्त उरलेले मोहरे हलवण्याचा खेळ सुरू आहे. संपूर्ण जून महिन्यात राजकीय गलियाऱ्यांमध्ये एकच चर्चा आहे, ऑपरेशन टायगर. ठाकरे गटातील 7 खासदार आणि 16 आमदार हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. दिल्लीच्या गाठीभेटी, फोन कॉल्स, गुप्त बैठका आणि त्यातून निर्माण झालेला एक मोठा प्रश्न, उद्धव ठाकरे यांचं सहानुभूतीचं राजकारण अजून किती दिवस चालणार आणि एकनाथ शिंदे यांचं सत्तेवर आधारित व्यावहारिक राजकारण त्यावर मात करते का? 2022 मध्ये शिवसेनेत बंड झालं. उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली, पक्ष गेला, धनुष्यबाणही गेला आणि उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या पक्षासाठी न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत लढावं लागलं आणि या सगळ्यात एक भावनिक कथा तयार झाली. अन्याय झाला, पक्ष हिसकावून घेतला गेला, बाळासाहेबांचा वारसा चोरला गेला आणि या कथेला जनतेत मोठा प्रतिसादही मिळाला. लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फायदा उद्धव ठाकरे यांना झाला. पण इथंच एक मोठा प्रश्नही निर्माण होतोय, सहानुभूतीवर राजकारण किती काळ टिकतं? विधानसभा निवडणुकीत ही सहानुभूती चालली नाही. खरं तर सहानुभूती 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष किती काळ चालणार? राजकारणाचा इतिहास सांगतो, सहानुभूती लाट निर्माण करते पण सत्ता निर्माण करत नाही. लोक सुरुवातीला भावनिक होतात पण शेवटी ते विचारतात, पायाभूत विकास कुठे आहे? आमच्या नोकऱ्या कुठे आहेत? आमच्या नळाला येणारं पाणी कुठं आहे? आमचं कामं कोण करणार? आणि जेव्हा या प्रश्नाची उत्तरे मिळत नाहीत तेव्हा भावना हळूहळू विरघळायला लागतात. आता दुसऱ्या बाजूला पाहूया, एकनाथ शिंदे. त्यांच्यावर टीका झाली, त्यांना गद्दार म्हटले गेलं. पण एक गोष्ट नाकारता येत नाही, ते आज सत्यच आहे. आणि भारताच्या राजकारणात सत्ता म्हणजे केवळ खुर्ची नसते. सत्ता म्हणजे निधी, सत्ता म्हणजे निर्णय, सत्ता म्हणजे प्रकल्प, सत्ता म्हणजे कार्यकर्त्याला काम करून दाखवण्याची ताकद. आणि आज जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो किंवा विधानसभा मतदारसंघ असो, बहुतेक नेत्यांचा अजेंडा हा विचारधारा नसतोच, तर आपलं राजकीय भविष्य कुठं सुरक्षित आहे हा असतो. आणि हा प्रश्न आज अनेक खासदार आणि नेत्यांना सतावत असल्याचं बोललं जाते. म्हणूनच ऑपरेशन टायगरच्या चर्चा गंभीर मानल्या जात आहेत. कारण राजकारणात निष्ठा महत्त्वाची नसते, पण सत्ता त्याहूनही महत्त्वाची असल्याचे मागील काही वर्षातील फोडाफोडीच्या राजकारणाने दाखवून दिले. पुन्हा शिवसेना का फोडली जाते या प्रश्नाचं उत्तर आहे, जर ठाकरे गटातील आणखी नेते बाहेर पडले तर तो फक्त एक संख्येचा प्रश्न राहणार नाही, तर तो मानसिक धक्का असेल. कारण मग विरोधक एकच संदेश देतील, ज्यांच्याकडे स्वतःचे लोक टिकत नाहीत ते महाराष्ट्र कसा चालवणार? पण याचा अर्थ शिंदे गटाने युद्ध जिंकलं असं होत नाही. कारण त्यांच्यासमोरही एक मोठं संकट आहे. ते संकट म्हणजे भाजप. आज शिंदे गट सत्तेत आहे, पण महाराष्ट्रात भाजप दिवसेंदिवस विस्तारत आहे आणि प्रत्येक प्रादेशिक पक्षासमोर एक प्रश्न उभा आहे, त्यांची स्वतंत्र ओळख आणखी किती दिवस टिकणार? शिवसेना हा फक्त पक्ष नाही, तो एक ब्रँड आहे, एक भावना आहे, एक वारसा आहे. तो वारसा टिकवणं शिंदे गटासाठी तितकंच कठीण आहे. म्हणूनच आजचा संघर्ष हा केवळ 2 नेत्यांमधला नाही, हा संघर्ष आहे सहानुभूती विरुद्ध सत्ता, भावना विरुद्ध व्यवहार, वारसा विरुद्ध व्यवस्थापन. आणि महाराष्ट्रातील मतदार ते शांतपणे सगळं पाहतोय. कारण शेवटी मतदाराला प्रश्न असतो,
आपलं आयुष्य कोण बदलणार, माझ्या शहराचा विकास कोण करणार, माझ्या मुलाला रोजगार कोण देणार, माझ्या दारातील रस्ता कोण बनवणार. त्याला भावनिक भाषणं जरूर आवडतात, पण ती कायमची नको असतात. त्याला विकास हवा असतो आणि तोच शेवटी मतदानाचा निर्णय ठरवतो. म्हणूनच शिवसेना पुन्हा फुटली तर ती पुन्हा उभी राहील का, याचं उत्तर आज कुणाकडेही नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, राजकारणात रिकामी सहानुभूती जशी फार काळ टिकत नाही, तशीच सत्ता देखील कायमस्वरूपी नसते. जिंकतो तोच जो भावना आणि विकास याचं संतुलन साधतो. आणि पुढील 2 वर्षात ठाकरे आणि शिंदे या दोघांच्यासाठीही राजकारणाची खरी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्र पाहत असेल. अशाच अपडेटसाठी पाहत राहा SP न्यूज. धन्यवाद.